केलं नसेल मेलने. अच्छा, ओके, चल. प्रदीप सर डिस्कनेक्ट झालेत, तर त्यांना प्लीज रिजॉईन करायला सांगा जे डिस्कनेक्ट झालेत ते. चला, जारावंडी स्कूलनी ज्यांनी पण जॉईन केले, कॅमेरा ऑफ आहे. हा, आता दिसतोय मला. ममता मॅम तुमचा पण ऑफ आहे, लक्ष्मण सर तुमचा पण ऑफ आहे. प्लीज चालू करा म्हणजे मला स्क्रीनशॉट घेता येईल लगेचच. चला, ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. ऍक्च्युअल मध्ये जसं की तुम्हीच सांगितलं मला, 16 अनुदानित स्कूल आहेत आणि 8 आपल्या गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत. तर 16 आणि 8 24 लोकांनी जॉईन करायला हवं होतं, बट बरेच जण नाही आहेत. बट ठीक आहे, जेवढे आहेत आपण त्यांच्या बरोबर कंटिन्यू करूयात. तर एक सेकंड. सगळ्यात आधी थँक्यू सो मच की तुम्ही जॉईन केलं. आज आपण मीटिंग ह्याच्यासाठी ठेवलेली आहे की लाईव्ह क्लासेस आता सध्या तुम्हाला दाखवणं आमचे शक्य होत नाहीये. त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा होतोय की सिलेबस जो आहे, खास करून त्या शाळांमध्ये जिथे काही सब्जेक्टसाठी टीचर्सच नाहीयेत, त्यांची पदं रिक्त पडलेली आहेत, त्यांच्या जागी शिकवायला दुसरं कोणी नाहीये. मग अशा ठिकाणी मग काय प्रॉब्लेम जो आहे तो कसा सॉल्व्ह करू शकतो आपण. तर आता मी तुम्हाला ना डेमो दाखवणार आहे की आपले क्लासेस तसंही चालूच आहेत. तुम्हाला माहिती आहे, आपण ऑलरेडी 8वी 9वी 10वीचा सिलेबस ऑनलाईन शिकवतोय मुलांना एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने, जसं शाळेमध्ये प्रॉपरली शिकवलं जातं तसंच. आणि दोन्ही मीडियम आपण कव्हर करतोय, म्हणजे सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांना आपण इंग्लिश पुस्तक वापरून शिकवतोय, इंग्लिश लँग्वेज मधलं, आणि मराठी मीडियमच्या मुलांना आपण मराठी मधली पुस्तकं वापरून शिकवतोय. तर आपले ऍक्च्युली तिन्ही मीडियम कव्हर होतात, सेमी इंग्लिश मीडियम प्लस मराठी मीडियम. तर मग आमचे हे जे रेकॉर्डेड क्लासेस आहेत ते आपण मुलांना कसं दाखवू शकतो. इंटरनेट असो नसो, इंटरनेटचा जरी इश्यू असला, तुमच्याकडे फक्त प्रोजेक्टर किंवा टीव्ही असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांना रेकॉर्ड झालेले क्लासेस तुमच्या लॅपटॉपमध्ये मोबाईलमध्ये डाउनलोड करून कसं दाखवू शकता मुलांना, त्याचा डेमो देण्यासाठी मी आजची ही मीटिंग ठेवलेली आहे. तर खूप सोपं आहे, समजून घ्या तुम्ही. म्हणून मी आजच्या मीटिंगला 8वी ते 10वी आणि जर तुमच्या शाळेत 11वी 12वी असेल तर ते शिक्षक सुद्धा, आणि प्लस HMs तर आहेतच, आणि तुमच्या स्कूलमधले कोणी स्मार्ट स्टुडंट्स असतील ज्यांना हे टेक्निकल गोष्टी चांगल्या येतात म्हणून त्यांना पण अटेंड करायला सांगितले. जेणेकरून आपण काय करू शकतो की जर पॉसिबल असेल तुम्हाला, आजच तुम्ही ते ट्राय करून बघा. जेवढे जास्त लोक समजून घेतील तेवढंच चांगलं. मग ट्राय करून बघा की डाउनलोड होतंय का, आणि त्याच्यानंतर ना तुम्ही काय करू शकता, मुलांना क्लासेस जे आहेत ते दाखवू शकता. ठीक आहे, चला. तर आता मी स्क्रीन शेअर करते तुमच्या सगळ्यांबरोबर. सगळ्यात आधी मी तुम्हाला लॅपटॉपमध्ये म्हणजे दोन्हीमध्ये दाखवणार आहे. सगळ्यात आधी तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवते, कारण मोबाईल तर आपल्या सगळ्यांकडेच असतो. मोबाईलमध्ये आपण कसं मुलांना ऑनलाईन क्लासेस डाउनलोड करून दाखवू शकतो. तर खूप इझी आहे. मी मोबाईलवरून जॉईन करते, एक सेकंड. मध्ये रोशनी मॅमनी फॉर्म सगळ्यांबरोबर शेअर केलेला होता, हा गुगल फॉर्म. बघा, मी माझ्या मोबाईलने पण जॉईन केलेलं आहे आता. तर मी मोबाईलची स्क्रीन शेअर करते. अच्छा, सगळ्यात त्याच्या आधी महत्वाची गोष्ट, तुम्हाला ना सगळ्यात
आपला युट्यूबचा चॅनल प्लीज सबस्क्राईब करायचंय. मी त्याची लिंक देते, आता लगेच करून घ्या. कसं सबस्क्राईब करायचं ते पण मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला माहितीच असेल तरी पण मी दाखवेल अजून एकदा. आता हा युट्यूब चॅनल मी सबस्क्राईब का करायला सांगते, बिकॉज बघा आपला 1 तासाचा जवळजवळ क्लास असतो आणि त्या व्हिडिओज खूप रेकॉर्डेड मोठ्या असतात. मग त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी युट्यूबच्या शिवाय आपल्याकडे दुसरा चांगला ऑप्शन नाहीये. कारण आपण जवळ असतो तर पेनड्राईव्ह मध्ये टाकून दिलं वगैरे असं काहीतरी झालं असतं, पण सध्या तरी ते शक्य नाहीये आपल्याला. म्हणून आपण युट्यूबचा हा चॅनल बनवलेला आहे. आणि सबस्क्राईब का करायचंय, कारण रोज आपले 8वी ते 11वी पर्यंतचे जे ऑलरेडी क्लासेस आहेत त्याच्या जवळजवळ रोज 12 व्हिडिओज आपण चॅनलवर टाकत असतो. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला रोजचं नोटिफिकेशन येईल जेव्हा जेव्हा आपण व्हिडिओ टाकतोय. टॉपिक वगैरे सगळं त्या व्हिडिओमध्ये लिहिलेलं असतं. त्याच्यामुळे मग तुम्हाला व्हिडिओ नोटिफिकेशन आल्यावर सिक्वेन्स राहील की आज कोणता क्लास झाला, कोणत्या मीडियम मध्ये काय काय शिकवलं, कोणत्या वर्गात कोणता चॅप्टर शिकवला, सगळं मिळत राहील. तर मी आता तुम्हाला दाखवते. ही बघा, ही माझ्या मोबाईलची स्क्रीन तुम्हाला दिसते. आणि आता मी चॅटबॉक्स मध्ये जो मेसेज टाकलेला होता तो मी जाते इन कॉल मेसेजेस वरती, तर तुम्हाला पण असं दिसेल. तुम्ही पण त्या 3 डॉट वरती क्लिक करा. हे बघा इथे हे रेड बटन जे आहे ना आपलं कॉल बंद करण्यासाठी, जसं मोबाईलचा नॉर्मल फोन बंद करण्यासाठी, इथे पण तेच आहे. इथे खाली त्याच्या बाजूला त्या 3 टिंबा आहेत, त्याच्यावर क्लिक केल्यावरती बघा इन कॉल मेसेजेस. मग मी आता जो मेसेज टाकला त्याच्यावरती मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर ना हे डिरेक्टली बघा मला हे युट्यूबच्या आपल्या पेजवर घेऊन आलेलं आहे, जो आपल्या चॅनलचा पेज आहे. आता ह्याच्यामध्ये बघा माझं इथे सबस्क्राईब म्हणून दाखवतंय. आता समजा मी याला सबस्क्राईब केलं, हा असं तुम्हाला आता डार्क दाखवेल काळ्या रंगामध्ये सबस्क्राईब. तर प्लीज ह्याला असं सबस्क्राईब करून घ्या. आणि नंतर ना त्याची बघा नेक्स्ट लाईन दिसते, ही वाली मी जी लाईन हलवते इथे वरती बघा प्लेलिस्ट वरती क्लिक करायचंय. तर आपण वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत, धड्यानुसार प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत. आता समजा 9वी मध्ये सायन्स मध्ये टोटल 14 धडे आहेत, तर फक्त सायन्सच्याच तुम्हाला 14 प्लेलिस्ट दिसतील. आता हे प्लेलिस्ट काय आहे, जसं आपण गाण्याची प्लेलिस्ट बनवतो तसंच आता बघा तुम्हाला एक करून दाखवते. बघा जसं ही क्लास 11 मॅथमॅटिक्स स्ट्रेट लाईन. आता ह्याच्यामध्ये हा स्ट्रेट लाईन मध्ये आतापर्यंतचे आपले किती लेक्चर झाले. स्ट्रेट लाईन हा जो धडा आहे मॅथ्स मधला, 1 तासामध्ये तर शिकवून नाही होणार, 3-4 तास तर मिनिमम लागतील. तर ते सगळे आपण जे शिकवलेत आतापर्यंत ह्याच्यामध्ये टाकलेले. तर मग असं प्लेलिस्ट वरती यायचं, जी पण तुम्हाला ज्या पण वर्गाचा धडा हवाय ते बघून. त्याच्यानंतर ना मग बघा लाईनीमध्येच आलेले त्याला मी पार्ट 1 पार्ट 2. तर आता पार्ट 1 वर क्लिक केल्यावर आता तुमच्या इकडे जर इंटरनेटचा इश्यू नसेल, म्हणजे इंटरनेट लाईव्ह तिकडे तुम्ही मुलांना दाखवू शकता, इंटरनेटचा काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या शाळेमध्ये वायफाय आहे, तर मग काही प्रॉब्लेमच नाही. फक्त हे प्लेलिस्ट वरती यायचे आणि व्हिडिओवर क्लिक करून मुलांना व्हिडिओ दाखवायचे, सिम्पल. पण समजा तुमच्या इकडे इंटरनेटचा नेटवर्कचा खूप इश्यू आहे, तर मग काय करायचं. तर आता इथे बघा व्हिडिओच्या खाली बरोबर इथे कोपऱ्यात बघा एक क्रॉस चिन्ह दिसते है ना, कट करण्याचं चिन्ह दिसते, ह्याला दाबा. आणि त्याच्यानंतर ना मग बघा ही वाली जी व्हिडिओ आता मी प्ले केली त्याच्या खाली मग हे सगळे ऑप्शन दिसतील जसं आपल्याला नॉर्मल युट्यूबवर दिसतात. तर बघा ही वाली जी लाईन आहे ना जिथे आपण लाईक शेअर कमेंट करतो, त्याच लाईनीमध्ये हे बघा डाउनलोडचं बटन. डाउनलोडवर मी क्लिक केलं, बघा व्हिडिओ डाउनलोड व्हायला सुरुवात झाली. तर आता हे डाउनलोड होतंय, ते खाली बघा व्ह्यू म्हणून आलेलं, तिथे पण जाऊन तुम्ही बघू शकता. किंवा ह्या बाहेर ह्याच्यातून नॉर्मल आपल्या युट्यूबच्या होम पेजवर जरी आला तरी बघा इथे कोपऱ्यामध्ये खाली एकदम कोपऱ्यात बघा तुम्हाला ते येलो कलरचं असं फुल दिसतंय,
ते माझा प्रोफाईल फोटो आहे, तर त्याच्यावर मी इथे क्लिक केलं. हे बघा, इथे क्लिक केलं मी, तर दिसते इथे मध्ये हा ऑप्शन. हे बघा, डाउनलोड्स वरती क्लिक केल्यावर आता मी जो व्हिडिओ बघूया इथे, पहिलाच व्हिडिओ जो मी आता डाउनलोड केला तो दिसतो. तर झालं. अशा प्रकारे तुम्ही जिथे तुमचा वायफाय आहे तिथे हे वायफायला कनेक्ट करून युट्यूबच्या पेजवरतीच ह्या सगळ्या व्हिडिओ डाउनलोड होते. आणि मग ते सेम टू सेम तेच डिव्हाइस, मोबाईल किंवा लॅपटॉप, तुम्ही शाळेत आणू शकता. आणि हो, पण सुरुवातीला थोडस एक लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला. युट्यूबचं पेज ओपन करून डाउनलोड्स मध्ये जाऊन व्हिडिओ प्ले करण्याला चालू ठेवून काही सेकंड फक्त तुम्हाला इंटरनेट लागेल. मग त्यावेळी तुम्ही मोबाईलचं इंटरनेट वापरू शकता. आणि एकदा व्हिडिओ प्ले व्हायला सुरू झाली की मग त्याच्यानंतर ना हवं तर तुम्ही बंद करू शकता इंटरनेट. तर ही आहे आपली ह्याची पोझिशन. म्हणजे मी पूर्ण डेमो हा मोबाईल वरून दाखवला. अच्छा, मोबाईलवरच आपण समजा व्हिडिओ एखादी तुम्हाला ना सापडत नाहीये, प्लेलिस्ट त्याची सापडत नाहीये, तर मग तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट पण व्हिडिओ शोधू शकता. हे बघा, व्हिडिओज मध्ये सगळ्या व्हिडिओज आहेत. आतापर्यंत आपण जवळजवळ हे बघा 904 व्हिडिओज टाकले. सगळ्या व्हिडिओज एका खाली एक लाईन मध्ये आहे. तर तुम्ही इथे जाऊन त्या व्हिडिओज वरती प्ले करून पण मुलांना दाखवू शकता किंवा डाउनलोड करू शकता. हा दुसरा ऑप्शन आहे, दुसरी पद्धत आहे. अजून तिसरी पद्धत काय आहे, आपलं नॉर्मली तुम्ही जसं युट्यूब उघडता तसं युट्यूब उघडा. आणि हे होम पेज जे युट्यूबचं आहे, इथे कोपऱ्यात आपण नॉर्मली बघा दुसऱ्या व्हिडिओ जसे सर्च करतो तसंच इथे करू शकतो. एक्झाम्पल, आता मी नाव टाकलं एका धड्याचं, लिनियर इक्वेशन. हे बघा, तर लगेच सर्च वरती आता मला जास्त टाईप नको करायला म्हणून मी एकदा सर्च केलं परत त्याच्यावरच टॅप करून परत करते. पण तुम्ही एका लाईनीतच लिहू शकता लिनियर इक्वेशन्स. त्याच्यानंतर ना न्यू कॅटपुल्ट फाउंडेशन ही स्पेलिंग टाकायची. तुम्ही ज्या युट्यूबच्या ग्रुप व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड झालेले आहात तिथे ही स्पेलिंग आहेच. आपल्या चॅनलचं नाव जे फाउंडेशनचं पण नाव आहे. सर्चचं बटन दाबा. तर बघा, हे आपल्या चॅनलने लिनियर इक्वेशनचे जेवढे पण व्हिडिओज अपलोड करतात एका खाली एक येईल. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स दिसते ह्या 10वीचा. परत इथे 10वीच मराठी मीडियम मधून बघा जे लिनियर इक्वेशन झालेलं होतं ते सुद्धा इथे दाखवते. तर सगळे व्हिडिओज इथे तुम्हाला दाखवते. तर आपले व्हिडिओ संपले की मग दुसरे वाले व्हिडिओज येते. तर आता बघा, इथे मी मराठीत नाव नव्हतं टाकलं तरी खाली तुम्हाला दिसते 2 चलातील रेषीय समीकरणे. मराठी मधली पण व्हिडिओज सेम टॉपिकशी रिलेटेड तुम्हाला इथे खाली दिसतील. म्हणजे इंग्लिश मराठी दोन्ही मीडियमचे तुम्हाला इथे व्हिडिओज दिसतील. तर ह्या अशा टोटल 3 पद्धत आहेत. तर मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करते, सगळ्यात आधी थोडासा वेळ देते की मी परत एकदा लिंक टाकते. आपलं आधी चॅनल आता लगेच सबस्क्राईब करून घ्या. नंतर परत काय होतं ना, आपण विसरून जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही लिंक कुठून मिळणार. मी जी आता लिंक टाकलेली आताच ती तुमच्याकडे अवेलेबल आहे, नंतर ती लिंक कुठून मिळणार. तर मग प्लीज चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, आता मी ना माझ्या मोबाईल वरून डिस्कनेक्ट करते. आता लॅपटॉप वरती डाउनलोड करणं जास्त चांगलं. का बरं? कारण ना मोबाईलची मेमरी लिमिटेड असते आणि लॅपटॉपमध्ये चांगल्यापैकी मेमरी असते. आता जर मोबाईलच हा ऑप्शन असेल, तुमच्या स्कूलमध्ये जर लॅपटॉप नसेल तर तुम्ही काय करू शकता, मोबाईलवरती मग रोजच्या रोज डाउनलोड करून त्या दाखवून झाल्या की त्या डिलीट करून परत नेक्स्ट डाउनलोड कराव्या लागतील, असं करत राहावं लागेल. आता लॅपटॉपमध्ये अजून एक काय चांगली गोष्ट आहे की मेमरी तर जास्त असतेच, पण अच्छा ग्रेट, बघा माझ्याकडे ही वायर आहे. ही वायर तुम्ही ऑलरेडी आधी पण बघितलेली असेल. बघा, ह्याला दोन्हीकडे असे षटकोन टाईप मध्ये थोडस शेप असतो. त्याला HDMI केबल म्हणतात. हे तुमच्या घरी नक्की असेल. टीव्ही तुम्ही सेटटॉप बॉक्सला लावलेला असतो ना, टीव्हीची एक वायर आणि सेटटॉप बॉक्सची ही सेम टू सेम तीच वायर आहे.
मग ते टीव्हीची वायर जी आपण सेटटॉप बॉक्सला एका बाजूने घुसवतो ती तुम्ही लॅपटॉपमध्ये घुसवू शकता. मग त्याच्यामुळे तुमच्या लॅपटॉपवरती तुम्हाला जे दिसते ते सगळंच्या सगळं टीव्हीवरती दिसेल, ऐकायला पण येईल. तर म्हणून लॅपटॉप तसा बेस्ट ऑप्शन आहे. डाउनलोड करून घ्या जिथे वायफाय आहे. मग शाळेमध्ये आल्यावरती लॅपटॉप चालू करा. हा, लॅपटॉपला जर शाळेमध्ये वायफाय नसेल थोड्या वेळासाठी, मोबाईलचं हॉटस्पॉटचं इंटरनेट तुम्ही लॅपटॉपला लावू शकता, ते तुम्हाला माहिती असेल. तर मग व्हिडिओ एकदाची मग डाउनलोड झालेली चालू झाली की त्याच्यानंतर हवं तर तुम्ही मोबाईलचा हॉटस्पॉट बंद करू शकता. ठीक आहे. चला आता लॅपटॉप वरून कसं करायचं त्याचा मी तुम्हाला डेमो दाखवते. इझी आहे लॅपटॉप वरून पण. लॅपटॉपची आणि मोबाईलची पद्धत सेमच आहे. फक्त त्याची स्क्रीन थोडी वेगवेगळी दिसते ना युट्यूबची, म्हणून परत ह्याचा पण तुम्हाला डेमो दाखवते. चला आता मी तुम्हाला ना माझी पूर्ण स्क्रीन माझ्या लॅपटॉप वरती जे काय माझ्या समोर आहे ना सगळं दाखवणार आहे. तर तुम्हाला इझी पडेल म्हणून. सगळ्यांना एक गोष्ट मला सांगायची आहे की आपली मीटिंग आता लवकरच संपेल, पण तुम्ही जाऊ नका. मी तुमची सगळ्यांची अटेंडन्स घेणार आहे, त्याच्यानंतर ना मग तुम्ही लिव्ह होऊ शकता. पण अटेंडन्स लावल्याशिवाय प्लीज कोणी जाऊ नका. तर बघा ही माझी लॅपटॉपची स्क्रीन आहे. आता ह्याच्यावरती मी मगाशी चॅटमध्ये जे मेसेजेस टाकलेले होते त्याच्यावरती मी क्लिक केलं तर बघा हे ऑटोमॅटिकली मला ते घेऊन जाईल आपल्या युट्यूबच्या पेजवरती, जो आपल्या चॅनलचा पेज आहे. हे बघा, एक सेकंड हा, मी वेगळ्या अकाउंटने लॉग इन करते कारण मग तुम्हाला सबस्क्राईब वालं बटन दिसावं म्हणून. ठीक आहे, मी परत करते ती प्रोसेस. हे बघा, आता मी माझ्या ज्या ईमेलने इथे लॉग इन केलेलं आहे त्याने ऑलरेडी चॅनलला इथे सबस्क्राईब केले म्हणून इथे सबस्क्राईब दाखवतंय. हे बघा, याला अनसबस्क्राईब करते मी. ते दिसते सबस्क्राईब बटन, ते सबस्क्राईब वरती क्लिक करून घ्या. म्हणजे तुम्हाला इथे बघा दिसते, इथे नोटिफिकेशन्स येत राहतील चॅनलवरती जे जे काही येईल ते. तर मी ज्या ज्या चॅनल्सला सबस्क्राईब केले ते सगळ्यांची इथे काय दाखवणार आहे नोटिफिकेशन्स ते दाखवत राहील, यू कॅटअपल्टचं वगैरे. तर आता इथे प्लेलिस्ट वरती जायचं. मग अशी दाखवलं त्याचप्रमाणे, जसं की आता इथे बघा ही एक प्लेलिस्ट दिसते. बऱ्याच प्लेलिस्ट आहेत इथे. अजून दुसरी एखाद्या प्लेलिस्टचं एक्झाम्पल मी घेते. हे बघा इथे क्लास 10 गुरुत्वाकर्षण इथे दिसते 8 व्हिडिओज. गुरुत्वाकर्षण हा जो धडा आहे आपला मराठी मीडियमचा 10वीचा पहिलाच धडा, आतापर्यंत त्याच्यामध्ये आपले 8 तास झालेत. व्ह्यू फुल प्लेलिस्ट वरती ह्याच्यामध्ये क्लिक करायचं. दिसते तुम्हाला इथे पार्ट 5, इथे बघा पार्ट 8. ह्याच्यावर असं थोडं फक्त घेऊन गेलं ना माऊस तरी त्याचं पूर्ण नाव दाखवेल, जे इथे पूर्ण नाही दिसत ना. पार्ट 6 असे टोटल आपले 8 पार्ट आहेत. हे बघा, पार्ट 1 भाग 2, पार्ट 3 असे टोटल 8 पार्ट आतापर्यंत अपलोड केलेले आहेत आणि हा धडा शिकवून झालाय आपला तसा. तर मग समजा आता मी ह्याच्यावरती पार्ट 4 वरती क्लिक करते. इथे पण ते सगळे पार्ट दाखवेल, ह्याच्यामध्ये पण ते सगळे पार्ट दाखवेल. आता बघा इथे मी सध्या पॉज करते. तर इंटरनेट असेल तर काय प्रॉब्लेम नाही, डायरेक्टली प्ले करून तुम्ही दाखवू शकता. आणि इंटरनेट नसेल तर डाउनलोड करायची पण सेमच पद्धत आहे. बघा इथे पण खाली दिसते, इथे लाईक शेअरच्याच बाजूला हे 3 डॉट्स आहेत, त्याच्यावरती जाऊन इथे डाउनलोड वरती क्लिक करायचं. अच्छा, आता इथे एक महत्वाची गोष्ट तुम्हाला ही सांगायची आहे की युट्यूब ना आधी चांगल्या क्वालिटीमध्ये व्हिडिओ डाउनलोड फ्री मध्ये करायला अलाव करत होतं. आता त्यांनी ती पॉलिसी चेंज केली आहे. इथे बघा, इथे आता लो क्वालिटी दाखवते. आता ही लो क्वालिटी मध्ये आपण डाउनलोड केलं तर काय होईल, फळ्यावरती वगैरे जे टीचरने लिहिलंय किंवा स्क्रीन शेअर करून जे पुस्तक वगैरे दाखवलंय ते क्लिअर नाही दिसणार मुलांना, खूप ब्लर दिसेल. म्हणून मग ना प्लीज तुम्ही इथे हाय क्वालिटीमध्ये किंवा फुल HD मध्ये जर डाउनलोड केलं ना तर तुम्ही त्याच्यासाठी प्रीमियम अकाउंट खरेदी करा. तेवढं तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल. हे बघा, इंडिव्हिज्युअल जो प्लॅन आहे मंथली
तो 150 रुपीजचा आहे. तर तुम्ही जे पण टीचर्स आहात, 8वी ते 12वीचे टीचर्स, प्रिन्सिपलला पकडून जस्ट थोडंसं 20-25 रुपये सगळ्यांनी प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युट केलं तरी पण तुम्ही प्रीमियम अकाउंट जे आहे ते विकत घेऊ शकता. आणि तुमचे जर जवळचे असतील ना 4-5 स्कूल, तो ह्याच्याबद्दल मला थोडी जास्त माहिती नाहीये. तर हा जो फॅमिली प्लॅन आहे ना, हा पण काहीतरी एकाच पेमेंट ह्या 299च्या पेमेंटवरती काहीतरी 4-5 जणांना सेम ईमेल आयडीने किंवा 2-3 ईमेल आयडीने लॉग इन करायला अलाव करतो. ह्याची थोडीशी तुम्हाला जरा माहिती काढावी लागेल. पण बेस्ट हेच आहे की काही कन्फ्युजनच नको. तुमच्या शाळेचा स्वतःचा 150 रुपयाचा एक प्लॅन महिन्याचा तुम्ही खरेदी करू शकता इथे गेट प्रीमियम. इथे ज्या ईमेलने तुम्ही लॉग इन केलेलं असेल त्याच्याच अकाउंटवरती जाऊन तुम्ही खरेदी केलं की मग तुम्ही अनलिमिटेड व्हिडिओजला डाउनलोड करू शकता. किती पण डाउनलोड करू शकता. आणि तुम्ही असं पण करू शकता, आता जे की तुम्ही उशिरा दाखवताय ना व्हिडिओज मुलांना, तर ऑलरेडी आपल्याकडे 2 महिन्याचे व्हिडिओज रेकॉर्डेड आहेत. तर ते युट्यूब वरून डाउनलोड करून एकाच महिन्यामध्ये मग तेच डाउनलोड व्हिडिओ अजून 1 महिना चालवू शकता. मग मधला 1 महिना एखादा गाळू पण शकता तुम्ही हे युट्यूबचं प्रीमियम घेण्यासाठी, कारण ह्याचं मंथली पेमेंट आहे. तर तुम्ही स्टॉप पण करू शकता, असं पण आहे 1 महिना आणि परत अजून घेतलं. बघा तुम्हाला जसं कन्व्हिनियंट पडेल. तर मग आता सध्या तर मग मी ह्याला लो क्वालिटीमध्येच तुम्हाला डाउनलोड करून दाखवते. तर इथे मी डाउनलोड केलं, ते लो क्वालिटीमध्ये सध्या डाउनलोड करते. इथे बघा दिसतंय डाउनलोडिंग. तर इथे तुम्ही व्ह्यू वरती क्लिक केलं तरी पण आता मी जे पेज दाखवणार आहे त्याच्यावरती जाईल. तर मी इथे व्ह्यू मध्ये नाही क्लिक करत आहे, कारण जर वेळी तुम्ही आधीच डाउनलोड करून ठेवलेलं असलं तर हा व्ह्यू ऑप्शन नाही दाखवणार. मग काय करायचं, इथे 3 रेषा आहेत बघा, त्याच्यावरती क्लिक करायचं. इथे सगळं तुमचं दाखवेल, होम, शॉर्ट, सबस्क्रिप्शन आणि तुमच्याशी रिलेटेड तुम्ही हिस्ट्रीमध्ये कोणकोणत्या व्हिडिओज वगैरे बघितलेल्या होत्या, तुम्ही कोणत्या व्हिडिओजला लाईक केलेलं, त्याच्याच खाली बघा इथे डाउनलोडचा ऑप्शन आहे. तर हे बघा, ह्या सगळ्या ज्या व्हिडिओज मी डाउनलोड केलेल्या आहेत त्या इथे दिसते. हे आताची व्हिडिओ डाउनलोड होते 80% दिसते. ही 10वी मराठी माध्यम विज्ञान गुरुत्वाकर्षण. तर मग ह्याच्यावर आता जसं ऑलरेडी मी ही डाउनलोड करून ठेवलेली होती व्हिडिओ, ह्याच्यावरती क्लिक केलं की मग ही नॉर्मली अशी व्हिडिओ जी आहे ती प्ले व्हायला सुरुवात होईल. आपण सगळ्या ज्या व्हिडिओ डाउनलोड केलेल्या होत्या त्या सगळ्या इथे दिसतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, मुलांना व्हिडिओज डाउनलोड करून दाखवू शकतो. अच्छा, 1 सेकंड, एक गोष्ट अजून राहिली ती दाखवते. हा, ह्याच्यामध्ये बघा आता नॉर्मल तुम्ही युट्यूबच्या होम पेज वरती आलाय. एक सेकंड. एकतर प्लेलिस्ट मध्ये जसं मी आता जाऊन दाखवलं तुम्हाला, तसं आता मगाशी सांगितल्यासारखं तुम्ही आपल्या युट्यूबचं जे चॅनल आहे इथे क्लिक केलं ना तरी पण डायरेक्ट बघा ते चॅनलला घेऊन जातं. हा, बहुतेक थोडं स्लो झालंय, 1 सेकंड. हा, मी आली चॅनल वरती. तर एक तर प्लेलिस्ट मधलं ऑप्शन आणि व्हिडिओज मध्ये काय दाखवेल बघा तुम्हाला. व्हिडिओज वरती क्लिक केलं ना, आता लगेच ज्या ज्या व्हिडिओज अपलोड झालेल्या त्या सगळ्यात सुरुवातीला दाखवेल. आता जसं इथे बघू शकता तुम्ही 1 hour ago, 1 hour ago, 2 hours ago, म्हणजे 1 तास आधी, 2 तास आधी, रोजच्या रोज व्हिडिओज आपण इथे अपलोड करतो. ज्या ज्या दिवशी शिकवून झाले त्याच दिवशी. फक्त जे रात्रीचे जे क्लास होतात 7:30 ते 9:30 ते नेक्स्ट डेला अपलोड होतात. अदरवाईज सकाळी 11, 11:30चा क्लास, 3चा क्लास आणि 4चा क्लास
तो त्याच दिवशी अपलोड होतो. आणि जे आश्रम शाळांनाच आपण लाईव्ह शिकवतो ह्या टायमिंग्स मध्ये ते वाले क्लासेस, तर इथून पण तुम्हाला व्हिडिओज ज्या ज्या हव्या त्या तुम्ही क्लिक करून डाउनलोड करून मुलांना दाखवू शकता. आता समजा आपण होम पेज वरती आलो आणि एखादी व्हिडिओ शोधताय, जसं मी मगाशी युट्यूब वरती पण दाखवलेलं. तर मी बघा फक्त लिहिलं सेल आणि टाकलं यू कॅटपल्ट फाउंडेशन. तर आता हा सेल जो टॉपिक आहे बघा, सेल म्हणजे पेशी बायोमध्ये पण आहे, आणि सेल म्हणजे आपली ते नॉर्मल सेल ह्याचा काय म्हणतात त्याला, विद्युत घट घट म्हणतात ना बहुतेक मराठीत त्याला. तर फिजिक्स मध्ये पण येतो. तर इथे बघा बायोलॉजीचं सेलशी रिलेटेड लाईफ प्रोसेसेस चॅप्टर दाखवतंय. ह्याच्यामध्ये पण तो कंटेंट असेल म्हणून हा व्हिडिओ दाखवतोय, आपल्या चॅनलच आहे. हे मध्ये मध्ये ऍड आहेत ह्यांचे, बघा इथे दिसते स्पॉन्सर्ड, म्हणजे ते ऍड असतात. इथे कार्बन कंपाऊंड का दाखवतो, ह्याच्यामध्ये पण सेलशी रिलेटेड काहीतरी माहिती दिलेली असणार आहे. ठीक आहे. तर इथे बघा एका खाली एक हे बघा, तर लेड ऍसिड सेल, मॅग्नेटिक मटेरियल्स. तर सगळं सेलशी रिलेटेड आपल्या चॅनलचं आलंय. मग आपल्या चॅनलचे व्हिडिओ संपल्यानंतर मग खाली बाकीच्या जे चॅनल्स आहेत त्यांच्या दाखवेल मधून मधून. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तर 3 टोटल पद्धती आहेत व्हिडिओ शोधण्याच्या, मिळून जातात, इझी आहे. आणि आपण काय करतोय टाइम टू टाइम ना, बघा सगळ्या टीचर्सचा जो ग्रुप आहे, एक पूर्ण सगळ्या महाराष्ट्राच्या टीचर्सचा बनलेला व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही ऍडेड नसाल ना, तर मी तुम्हाला आता लिंक पाठवते, त्याच्यामध्ये जॉईन व्हा. एटीसी अँड महाराष्ट्र टीचर्स ग्रुप आणि यू कॅटेबल फाउंडेशन कोलॅबोरेशन म्हणून. तर त्याची मी आता तुम्हाला इथे चॅटबॉक्स मध्ये लिंक पाठवते. तुमच्यापैकी कोणी जर जॉईन झालं नसेल तर त्याच्यामध्ये जॉईन व्हा. 2 ग्रुपमध्ये तुमचं जॉईन होणं खूप गरजेचं आहे, व्हॉट्सअपमध्ये म्हणते मी. आता जो मी लिंक टाकते तो, आणि दुसऱ्या ज्याच्यामध्ये कदाचित तुम्ही ऑलरेडी असाल, तुमचा भामरागरचा जो एक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप बनलेला आहे तो, त्याची पण मी लिंक टाकते. जर कोणी जॉईन नसेल तर तुमच्या स्कूलमध्ये जे जे जॉईन नाहीये त्यांच्या बरोबर प्लीज तुम्ही त्या ह्या सगळ्या लिंक्स ज्या आहेत त्या कॉपी पेस्ट करून शेअर करा, किंवा बघा तुम्हाला जसं ठीक वाटेल तसं. एक सेकंड, त्याची पण मी लिंक पाठवते. ओ, इथे भामरागड मध्ये मी ऍडमिन नाहीये. ठीक आहे, ह्याची लिंक मी एक मिनिट, माझ्याकडे असेल, मॅमनी पाठवलेली मला, मी शेअर करते. अच्छा, झालं मग माझ्याकडून तर एवढंच होतं सगळ्यांना तुम्हाला सांगायचं. तुमच्यापैकी आता कोणाला काही डाऊट असेल किंवा प्रश्न असेल तर प्लीज तुम्ही विचारा. तुम्ही काय करू शकता ना सगळेजण, हा मिळाली मला लिंक, सेकंड मी कॉपी करते. ज्या स्कूलमध्ये टीचर्स, बघा हे रेकॉर्ड डाउनलोड करून रेकॉर्डिंग कधी दाखवायचे, कोणत्या टायमिंग मध्ये, तो तुमच्या शाळेचा तो वैयक्तिक जो आहे प्रश्न आहे ते तुम्ही स्वतः डिसाईड करू शकता तुमच्या सवलतीप्रमाणे. एक सजेशन हे देऊ शकते की ज्या ज्या स्कूलमध्ये टीचर्स नाही आहेत तर ते स्कूल काय करू शकतात की तो पिरियड तर फ्रीच चाललाय ना, तर त्या पिरियड मध्ये त्याच विषयाचा व्हिडिओ कुठल्या तर एखाद्या तो दाखवू शकतात. ठीक आहे. तर बघा मी चॅटमध्ये टाकलेल्या आहेत सगळ्या लिंक्स, तर तुम्ही क्लिक करून ते जॉईन होऊ शकता. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण मी टाकून देते, एक सेकंड. बघा भामरागडचे स्वतःच ज्या ग्रुपची लिंक आली, ज्या ग्रुपमध्ये त्याचीच लिंक, जे दुसरे कोणी जर समजा जॉईन नसतील तर त्यांना द्या. आणि एक सेकंड, जो सगळ्या टीचर्सचा जो ग्रुप आहे पूर्ण महाराष्ट्राच्या, तो पण मी टाकून देते.
ठीक आहे. अच्छा, आता जसं मी सांगितलेलं आपण अटेंडन्स घेऊयात क्विकली. माझी ना तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे, तुमच्या शाळेमध्ये मी आपला जो आता भामरागडचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्येच टाकलं तरी पण चालेल, की तुमच्या स्कूलचं नाव टाका आणि तुमच्या स्कूलमध्ये कोणत्या सब्जेक्टसाठी कितवीसाठी टीचर्स जे आहेत ते म्हणजे तिथे रिक्त आहे जागा, टीचर्सच नाहीयेत. से फॉर एक्झाम्पल देते मी, की माझी स्कूल आहे गौडवाडीची, शासकीय माध्यमिक स्कूल गौडवाडी, आणि 8वी ते 10वी सायन्स आणि मॅथ्स, विज्ञान आणि गणितचे टीचर नाहीये, तर मी लिहिल शासकीय माध्यमिक स्कूल गौडवाडी, 8वी ते 10वी सायन्स आणि मॅथमॅटिक्स किंवा विज्ञान आणि गणित, एवढंच फक्त टाईप करा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. म्हणजे मी तो रेकॉर्ड ठेवेल माझ्याकडे की भामरागड मधल्या कोणत्या स्कूलमध्ये कोणत्या टीचरचा शॉर्टेज आहे. व्हिडिओ शेअर करताना मग आम्ही त्या गोष्टीवरती जरा जास्त लक्ष देऊ की ह्या स्कूल बरोबर ह्या व्हिडिओ शेअर झाल्याच पाहिजेत म्हणून. ठीक आहे, आता तर मी सगळ्यांची मग अटेंडन्स घेते क्विकली आणि त्याच्यानंतर ना मग आपण जे आहे ते मीटिंग एंड करू शकतो. कोणाला काही बोलायचंय, काही डाऊट असेल तर प्लीज सांगा. मी एक सेकंड स्वतःला छोटं करते. हा, सगळ्यांनी प्लीज परत एकदा जरा कॅमेरा ऑन करा. मगाशी कमी लोक होती, आता बरेचसे जॉईन झालेत, मग मी अजून एक स्क्रीनशॉट घेते. सगळ्यांनी प्लीज कॅमेरा ऑन करा. काही कॅमेराज जे आहेत ते झालेत ऑन, पण बऱ्याच पैकी नाही जॉईन ऑन झालेले आहेत. अच्छा, आता ना अटेंडन्स साठी आपण एक सोपी गोष्ट करूया, की मी तसं तर लाईनीमध्ये अल्फाबेटिकल माझ्याकडे लिस्ट आहे त्यांचीच नावं घेईल. समजा तुम्ही एका शाळेमधून 2-3 जण जॉईन झालाय आणि त्या शाळेची अटेंडन्स पहिल्या माणसाचं नाव घेऊन लागली, तर बाकीचे जे 2 जण आहेत ते मीटिंग लिव्ह करू शकतात. कारण रिपीट नाव नोट करण्यामध्ये काही वेळ घालवण्याची गरज नाही आपल्याला. अश्विनी मॅम मी हँड रेज केलेला होता. अश्विनी मॅम, येस मॅम. अश्विनी मॅम, तुम्ही हँड रेज केलेला होता. तुम्हाला तुम्हाला काय बोलायचंय का? नाही, तो मॅडम अप्लाय करताना अच्छा, काही हरकत नाही. ठीक आहे, चला आता ना मी सगळ्यांची नावं घेते हा क्विकली. फक्त काय करायचंय ना, तुम्हाला अनम्यूट करून तुमच्या गावाचं नाव सांगायचंय. जसं की हे लोहारा, कोटी वगैरे आहेत ना, तेवढंच एक शब्दच फक्त सांगायचंय, म्हणजे आपली लवकर अटेंडन्स घेऊन होईल आणि मग तुम्ही मीटिंग सोडून जाऊ शकता. मी एक रिक्वेस्ट करते, आज जे तुम्ही बघितलंय ना, जमलं तर आजच ट्राय करून बघा ते होतंय का. मी बघितलंय ना, जमलं तर आज. चला, तर अनिल सर, अनिल अनिल भरसंगाडे सर, तुम्ही कुठल्या स्कूलमधून आहात? बाकी सगळ्यांनी प्लीज स्वतःला म्यूटच ठेवा, कारण आवाज नाही ऐकायला येत. अच्छा, मी 2 वेळा नाव घेईल आणि पुढे जाईल, कारण आपण थांबू नाही शकत. अश्विनी मॅम, तुम्ही कोणत्या एरियामधल्या स्कूलमधून आहात? जारावंडी. ओके. भाग्यश्री मॅम? जारावंडी आश्रम स्कूल, भामरागड पीओ. अच्छा, जारावंडी स्कूलमधूनच आहात. भारत सर? भारत पंढरे सर? भारत पंढरे सर? जारावंडी. जारावंडी मधूनच. अच्छा, मी ना मॅडम जारावंडी मधून आहे. अच्छा, एकाच एरियामधून असाल ना तर एकाचं नाव घेऊन झालं ना तर बाकीचे लोक प्लीज मीटिंग सोडून जाऊ शकतात, कारण मग 3 वेळा बघा त्याचं नाव. आणि भारत राजूरकर सर? भारत राजूरकर सर? एटापल्ली भामरागड पीओ. ठीक आहे सर, थँक्यू सो मच. धनंजय सर?
धनंजय सर, खूप जणांचे माईक चालू आहेत, प्लीज तुम्ही माईक बंद करा. मी ज्यांचं नाव घेते फक्त त्यांचंच माईक चालू राहू देत. आणि बहुतेक ना तुम्ही 3-4 स्कूलमध्ये जवळजवळ बसल्यामुळे तो आवाज एको होतोय. अच्छा, धनंजय सर एटापल्ली मधून आहात? बरं, ठीक आहे. जारावंडीचे बरेच जण आहेत. हर्षद येस मॅम, जारावंडी. ओके. महेश दुर्कीवर सर. मन्ने राजाराम भामरागड प्रकल्प मॅडम. मन्ने राजाराम शाळा. ममता मॅम. ओके ओके सर. ममता मॅम. ममता मॅम. गव्हर्नमेंट आश्रम स्कूल जारावंडी. लक्ष्मण सर तुम्ही? जारावंडी. अच्छा, जारावंडीच. ओके. ममता मॅम पण जारावंडीच्याच आहेत? अच्छा, एटापल्ली. ओके. मोतीराम सर. एटापल्ली भगवंतराव. ओके. प्रदीप सर. भामरागड पिओ. भामरागड. गाव कोणतं आहे सर? भामरागड. माध्यमिक आश्रमशाळा भामरागड. भामरागडच नावच गावाचं पण नाव भामरागडच आहे? हा, भामरागडलाच आहे. अच्छा, ओके ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ना, एक सेकंड. प्रकाश सर. प्रकाश वानखेडे सर. सर परत एकदा सांगा. ज्यांची अटेंडन्स झालेली ना ती स्कूल जाऊ शकतात. हा, ज्यांची अटेंडन्स झाली ते स्कूल जाऊ शकतात. प्रकाश सर परत एकदा सांगा, आवाज नाही आला. जारावंडी. ओके. प्रशांत सर. कसमसूर. ओके. सुनील सर. सुनील सर. विकुट राज सर. कोटी भामरागड पिओ. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. अच्छा, बऱ्याच स्कूल झारावंडी, कोटी, परत माननीय राजाराम सरांचं जो एरिया मधले आहेत ते, आणि आणखी 2-3 स्कूलचीच नावं मला मिळाली. बट एनी हाऊ, ठीक आहे. ज्या स्कूलमध्ये टीचर्स ऍबसेंट आहेत त्याचा मेसेज नक्की टाका. सुनील झिपे सर, तुम्ही कुठल्या एरियामधून आहात? डिस्कनेक्ट झाले वाटतं. अच्छा, ठीक आहे, काही हरकत नाही. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. माझा नंबर ग्रुपमध्ये ऑलरेडी बघा ऍडेड आहे, मी मेसेज टाकले. तुम्हाला काही पण टेक्निकल इश्यू असेल ना तर मला नक्की कॉल करा. आणि तुमच्या स्कूलमध्ये कोणते टीचर्स ऍबसेंट असतील, म्हणजे ते रिक्त असतील तर त्यांची पण जी आहे ती माहिती टाका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. थँक्यू. मी तुमच्या सगळ्यांशी 1-to-1 पण मीटिंग घेणार आहे लवकरच.